तुला पतिव्रता काय होणार? देव हो, शंखचूंड शंखचूंड म्हणतात मला. देव हो, मला तीळ बरी इदा पोचू शकत नाही तू. कारण मला अमरत्व दिलं नाही म्हणून काय झालं, पण प्रतिव्रतेचं वरदान देऊन मला अमरत केलंय. विनाशकाली विकृत बुद्धी. अरे गर्वाने झालेला शंका सुद्धा तुझं पतिव्रत बंद करण्याची योजना त्या देवाने आखली आहे. नारदा, अरे मला शंभू देवाच्या विनाशाशिवाय कोणीच वाचवू शकत नाही. नारायण नारायण. हे शंकरुडा, शंकरुडा, ते लोकांच्या तुझ्या विजयाची स्वारी ती लवकरच पूर्ण होईल. हो, आणि त्या विजयापासून मला कोणी वाचू शकत नाही. नारदा, कोणीच वाचू शकत नाही. शंखचूंड, असा खोटा आत्मविश्वास बरा नाही. अरे तुझ्यासारखे अनेक दानव त्या शंभूंच्या रूपाच्या धुळीप्रमाणे आहेत. हे गोसाव्या, शंखचूंड म्हणतात या देहाला. पुढे एक शब्द बोला तो गर्दीचा घोर घेईन मी तुझ्या. अरे मूर्खा, तू कैलास जिंकण्यास निघालास करा, परंतु शिवशंभूच्या सामर्थ्याची तुला कल्पना नाही. नारदा, तुझं म्हणणं खरं आहे, पण ज्या देवांची ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याच्याच पोटी आज असुरांनी सुद्धा जन्म घेतला. परंतु त्या देवांना आमच्या असुरापेक्षा श्रेष्ठ स्थान. हे नारदा, मला ते स्थान मिळवायचं आहे. त्यासाठी कोणती वेळ आली तरीही चालेल. झाला प्रश्न तो बल सामर्थ्याचा, तर आम्ही सुद्धा मानव, असुर सेना, राक्षस सेना या साऱ्यांवर घेऊन आम्ही कैलासावर स्वारी करू व कैलास ताब्यात घेऊ. नारायण नारायण. शंखचूंड, कैलासावर पोचण्याआधी आपल्याला कैलासावर गेले पाहिजे. नारायण नारायण. देह पंढरी आत्मा श्रीहरी. देह पंढरी आत्मा श्रीहरी. गुरु ज्ञानाने आदि प्रची